याला म्हणतात स्लो कन्व्हर्जन. आपल्याला माहितीच असेल की ख्रिश्चन धर्मामध्ये येशू ख्रिस्त यांना मानतात, बायबलला मानतात. त्यांच्या धर्मामध्ये जे त्यांच्या धर्माचे पादरी आहेत, फादर आहेत, त्यांना पाय पडण्याची पद्धत नसते. तरी पण हे शीख समुदायातले लोकं त्यांचे पूर्वीचे जे संस्कार होते, म्हणजेच मोठ्या लोकांच्या पाया पडणे, जे की सनातन धर्मामधून त्यांना मिळालेले संस्कार होते, हे अजूनही ते फॉलो करत आहेत. आपल्याला प्रश्न पडला असेल की तो फादर, तो पादरी त्यांना नाही का म्हणत नाहीये? कारण की जेव्हा माणूस पहिल्यांदा धर्म परिवर्तन करतो, त्याच्यानंतर तो त्याचे जे पूर्वीचे जे देवी देवता असतात, त्याच्यापासून त्याचा कॉन्टॅक्ट, कनेक्ट लगेच तुटत नाही. आणि म्हणूनच स्लो कन्व्हर्जनच्या प्रोसेसमध्ये सुरुवातीचे काही दिवस ख्रिश्चन धर्मातले जे कन्व्हर्ट करणारे लोक आहेत, ते दोन्ही धर्मांची भक्ती करा, दोन्ही देवतांची भक्ती करा, अशी त्यांना परमिशन देतात. आणि जसं हळूहळू काही महिन्यांनी बरोबर जे शीख समुदायांचे देवी देवता आहेत, त्यांचे बरोबर फोटो बाजूला होतील आणि फक्त ख्रिश्चन समुदायाचे फोटो आपल्याला यांच्या घरामध्ये दिसतील आणि कन्व्हर्जनची प्रोसेस पूर्ण होईल. अशा पद्धतीने केलं जातं कन्व्हर्जन.